देखिला सजनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले धुजे पण अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी बाप रखमा देवीवरू खुन बांधली कैसी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाने तुझे पण पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम ये पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दशरे चरण संतासी त्यांच्या कृपा धानी कथेचा त्यांच्या कृपा धानी कथेचा बाबाजी सद्गुरु संजगल्या स्वर्ण वैसळी शिकुरीचं काय वाजवाने म्हणा ईश्वर कणा का तळला तुला लालो पावन झालो जरा जरी योगी या दुर्लभ तो म्या देखील सदानी पाहता पाहता नाना पुरे धनी देखिला देखिला माय देवांचा देव पिढला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत विशेल गेले व्याद्याशी बाप रखमा देव रुखण बांधली कैसे देखिला देखिला माय देवांचा देव पिठला संदेह निमाले तुझे पण विठाला 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 तुकारामा नावा घेता खात्या दोघोबा सामर्थ देणे गेला शरी धन्य तुकोबा समर्थेने केला शरी समणा सहित वया काळीला धन्य तुकोबा समर्थेने केला तुकारामा योगी दुर्लभ तो मैं किला साधने प्रसूत संगी किती शीघ्रता तमले सोते देते तुम्ही सर्व ते शेत निवडलेला अभंगा कोणाचा अभंगाच्या शेवटच्या घडवून कल्पना ए ते तुळशीवाले बाय इकडे मागे सारखं बरं ते बाया लाट दिसत ना मी हे इकडे 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 कोपऱ्यात व्हा आता त्या मागच्या तुम्हाला हाणाय बसल्यात हे इकडे कोपऱ्यात या विठाला विठाला बस आता विक्षेप न करू मजा राहत नाही त्याचा ए
विठाल विठाल बस ए बस 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 पुरी नीट बसे ए विक्षेप न करू माझ्या राहत नाही देत ए योगी या दुर्लभ तो म्या देखील साधने पाहता पाहता प्रस्तुत असे की ही जशी कीर्तन नमले स्वतः देतात सर्वचे शेत निवडलेला अभंग कोणाचा अभंगाचं शेवटचं घडवून कल्पना आहे ज्या अभंगाला शेवट बाप रखमा देऊर आहे अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे पहिले वाक्य मोबाईल बंद कर दे कीर्तन दे ए ज्या अभंगाला शेवट बाप रखमा देऊर आहे अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे पण ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे माऊलीच्या अभंगाला बाप रखमा देऊर शेवट का काय कारण आहे त्याचं उत्तर आहे परमार्थ करायला 4 कृपा लागतात शास्त्र कृपा गुरु कृपा अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा परमार्थ ज्याला गायचं जमतं त्याला वाजवता येत नाही ज्याला वाजवता येतं त्याला गाता येत नाही आणि अति नामांकित कोणताही गायक असू द्या त्याला टाळ वाजवता येत नाही कोणताच गायक टाळ वाजू शकत नाही तुम्ही म्हणाल का त्याचं ध्यानच कधी टाळावं नाही हात करण्यावर ध्यान राहतं टाळाचं म्हणून गायकाला कधीच टाळ येऊ शकत नाही त्याला टाळ येईल पण टाळ येणार एक भारी ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही ज्याला वाजवता येतं त्याला गाता येत नाही काहींना तब्येत जास्त आहे बुद्धी नाही काहींना इतकी बुद्धी आहे तब्येतच नाही काहींना इस्टेट मोकार आहे पोरग नाही काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला काहींना संपत्ती भरपूर आहे संतती नाही ए काहींना परत निघाय का काही भाग कीर्तनकार असेल इतकं भांडवल आहे बोलता येत नाही आणि ज्याच्याकडे भांडवलच नाही तो कोणाला बोलूनच देत नाही नुसते आई बापच बाप मेला का आई उठली का मिळून उठली का साडू बोलत नाही एकाला गाता येतं एकाला परत निघाय का पण जगाच्या इतिहासात ज्ञानोबा अशी आई आहे शब्द नीट आहे का माझा ज्ञानोबा अशी आई आहेत माझ्यावर शास्त्राची कृपा आहे गुरुची कृपा आहे अंतकरणाची कृपा आहे आणि ईश्वराची कृपा आहे नाही माझा देवच निवृत्तीनाथ आहे माझा बापही निवृत्तीनाथ आहे माझी आई निवृत्तीनाथ आहे माझं गणगोत्रच निवृत्तीनाथ आहे नवे माझे गुरु निवृत्तीनाथ आहे त्यांच्या चरणावर माझं ज्ञान अर्पण म्हणून बाप रखमा देऊर आहे मी गुरु केला पण गुरुच्या फोटोला अगरबत्त्या लावीत बसलो नाही गुरुच्या फोटोला हार घालीत बसलो नाही मग माझ्या हृदयातच मी गुरुला ठेवून दिला माझा हृदय सद्गुरु आणि माझ्या गुरुला बसायला मी अशी घोंगडीन रग टाकली नाही मग 15व्या अध्यायातली पहिलीच ओवी सौफाळून हृदय आपले वरी बैसवी पावले श्री गुरुची मी माझ्या हृदयाचे 4 कप्पे केले ते 4 पाय केले स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह माझ्या देहाचा चौरंग केला आणि माझा गुरुच त्या चौरंगावर बसवला माझ्या गुरुला मी हृदयात बसवलं माझ्या शरीराचा चौरंग केला आणि त्याच गुरुने माझ्याकडून ज्ञानदेवी नावाची ज्ञानेश्वरी करून घेतली आणि मग त्यांच्या चरणावर अर्पण म्हणून बाप रखमा देवरू आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग बाप रखमा देवरू याचा अर्थ डोळे झाकून माऊलीचा आहे. अभंगाला सुरुवात करायची तुमची ना आपली 1 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे नंगाट काम आहे थोडं. कीर्तनाला ऐकणाऱ्यांना इतर महाराजांना आपल्यात फरक आहे.
लोकांनी माना म्हणून मी कधीच तुम्हाला बोलणार नाही, तुमचं चांगलं व्हावा म्हणून. तुम्हाला माझी तारीख घ्यावा आणि माझ्या पायावर पैसे ठेवा, मग मी तुम्हाला आशीर्वाद द्यावा. नाही नाही नाही, इथं परत नीट ऐका. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करायची आहे. ऐकणाऱ्यांना पहिल्या 2-3 सूचना आहेत. पहिली सूचना आहे, कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही. तू यायचंच नाही, लांब बसायचं, डबल जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. बरे कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि तिसरी गोष्ट, कीर्तनात शंका असली तर जाग्यावर विचारायची. 2 महिन्यानं उत्तर देईन, अभ्यास कमी असल्यामुळं पुस्तकं उलटे पालटे करून देईल, पण मी गेल्यावर का नाहीच नाही. आपल्याला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. बरं, तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुझा माझा काय संबंध. नाही पटलं डबल गोदडी घे, गरज काय. चांगलं सांगणं आमचं काम आहे. यसला यस, नोला नो. अभंगाला सुरुवात फक्त फटाफटा बोलावं लागेल, बोललं तर कळेल. 2-3 वाव्या मांडतो. महाराज महाराज ढालकरी वेळकरी इकडे लक्ष द्या, नाही तर म्या पुढे जीव काढत जा, तुम्ही मोबाईलला हात लावायचे. त्याच्यापेक्षा उभं राहू नका, एकटे येड्या बाबळीत बसा, गेम चालू द्या. काय हात इतक्या वाईट खोडी लागेल काही काहींना. कीर्तनात बाबानं पुढे जीव काढायचा आणि यांनी बोटं चालायची आणि वाचायचं काय, शिळी गा बनेन बोकडे एक नाही काय. काही विचित्र माणसं, काही वाजवणारे पहा तुम्ही. बाबा म्हणायच्या मूडमध्ये आला का त्यांनी पीठ लावायचं, आखी चाल निघून जायची. ते नाही, एकच तास, 1.5-2 तास कीर्तन ऐकायचं, पण कॉन्सन्ट्रेशन. मग उभा राह, पैसे तर कोणालाही मिळणार आहे. तुम्ही 7 दिवस थांबले सप्त्यानं उभे राहिले, काल्याला पैसे मिळणारच ना. पण त्या पैशाचा उपयोग काय जर तुम्हाला ब्रह्मानंद कीर्तनातला घेता आला. कीर्तनाला सुरुवात, ओवी तुमच्या पुढे मांडतो. फक्त माळकरी बिळकरी कीर्तनकार येणेकरी चोपदार फिबदार बारीक लक्ष द्या. ओवी नीट ऐकायची, पुढे सरकायचं आहे. माझा प्रश्न पहिला असा होता, घेतलेला अभंग माऊलीचा आहे, कशावरून? उत्तर झालं, कारण माझे गुरु निवृत्ती. पटापटा बोला, माझे गुरु निवृत्ती लाट, आणि माझ्या गुरुवर मी चरणावर अभंग अर्पण केलंय. आता माझं असं आता ओवी ऐका. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आता हीच ओवी आपल्याला उलटी फिरवायची आहे. देवाचं ध्यान ज्ञानाशिवाय नाही आणि ज्ञान अभ्यासाशिवाय नाही. आता पुन्हा उलटे फिरायचंय, अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही. पाणी, धान्य आणि अग्नी तिन्ही असल्याशिवाय स्वयंपाक नाही. परत मी ऐका, पाणी, धान्य, अग्नी हे 3 असल्याशिवाय स्वयंपाक नाही. तसं ज्ञान अभ्यासाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान. एक विन एक कामान एक कामान उदकाग्नी धान्य उदक उदक अग्नी धान गडे झाल्या बाग. अग्नी धान्य झाल्या उदक अग्नी धान गडे झाल्या बाग.
अग्नी धर झाल्या पात कसरत आहे. हा तरी तिसरं आहे सकाळ बसून. जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तुझ्या पोटात आहे तरी काय काय. परमार्थ कधी लोकांनी मानावं म्हणून करायचं नाही महाराज, आपली मस्ती जिरवायला करायची. फायनल कशावरून सुखे सेवू ब्रह्मानंद राम नाम सदा देव राम नाम सुखे सेव ब्रह्मानंद राम नाम गाऊ सदा सुखे सेव ब्रह्मानंद राम नाम सदा काळ तुताय माती काळ सुखे सेव ब्रह्मानंद अभ्यासापेक्षा बोललं तरच कळेल. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. तुम्ही म्हणा आमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्या ज्ञानाला कवडीची किंमत नाही. काय माणसं म्हणते मी इंजिनियर आहे, तुला फक्त बांधकामातली अक्कल आहे. काय माणसं म्हणते मी डॉक्टर आहे, तुला फक्त शरीर. अरे बावळाट हो, सगळ्या जगाला ज्याचं त्याचं ज्ञान आहे. अरे सगळं जग तज्ञ आहे, पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे.
8व्या अध्यायातली शेवटची ओवी आहे. हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदेवा. ही दोन्ही पोरं पखवादातली तज्ञ आहेत, हे माईकवाले गायनातले तज्ञ आहेत. अरे तुम्ही अख्खं जग तज्ञ आहे, पण भगवंत सर्वज्ञ आहे. आणि तुमच्या ज्ञानाला काय किंमत आहे? कमावलं ज्ञान, काय केलं? गाडी घेतली, बायको केली, काय पराक्रम केला? हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुही का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच नर आहे का? बाकीचं गाव वाहन सुद्धा आहे का? हलकट क्वालिटीचं. अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून, 12-12. आणि तुला एकच झालं, पोर पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उतानं पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. अरे बावळ्या, पहिल्या अध्यात ओवे, लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे, मुख्याला बोलायला नव्हती ताकद फक्त सरस्वतीत आहे, जगाला सुखी करण्याची ताकद फक्त भगवंतना. त्यात काय एवढं विशेष आहे? हा, त्यात काय एवढं विशेष आहे? मुलगा झाला, काय विशेष आहे? अरे माळ घातली हे सांग, गंध लावला हे सांग, मी सप्त्याला पंगत दिली हे सांग, मी उन्हीला डोळे लागली, काय उपयोग तुला? त्याच्यामुळे आपल्याला 2-3 दिवस गडबड आहे. तुझ्या मागं काय गडबड आहे? बेकार गोष्टीला काय किंमत आहे? मला अभ्यास सावध राहा. ए बऱ्या नीट बस. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. फायनल झालं बरं का, पुन्हा वळवळ नाही करायची. हा, शाळेतले पोरं बैठे बैठे सावधान. हा, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं. करेक्ट. संपली 12व्या अध्यायातली ओवी. पण याला जोडून 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, एक ओवी सांगतो. 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. हिंडा बोंबलत, बायका बोरं सोडा, हिंडा बोंबलत. आतापर्यंत मला जगात एखादा महाराज दाखवा का ट्रिपा काढणाऱ्या बाबाला विमान आलं नाही आला. तू अख्खं जग काशीला करून आणतोय, आणि तो आमुष्याला मरतोय, काय करा? आणि अख्खं जग काशी, चला काशी, चलो काशी. अरे बाबा, तुम्ही बारीक अभ्यास करा. एक वाक्य बारीक आहे का? देव बोंबलत हिंडणाऱ्याला कधी भेटला नाही. देव उपास करा, महिनाभर उपाशी काही लोकांना श्रावणात. ही चक्रम लोक आहेत, महिनाभर उपास त्या बापान केला होता, आणि लपडे सगळे चालू. काय उपास? तुम्हाला कोणी सांगितलं उपास करा? हे इंद्रिकाचं कीर्तन आहे, याला प्रत्येक वाक्याला ओवी आहे. या जगात उपास करून देव भेटतो असा ग्रंथ सांगा मला. ओव्या सांगू पटकन. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्मा ते यजावे. गण लावणाऱ्याला देव भेटला. कुठे इतिहास आहे? उत्तर सांगा. जगातले सगळे संत देवाकडे गेलेत, पण सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आले. अभ्यास करा. या जगात सावता बाबाचा कांदाही विठ्ठल, मुळाही विठ्ठल. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हे कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हे कांदा मुळा भाजी, हे अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. हे लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी,
बारीक मुद्दा आहे महाराज. इतका बारीक आहे. आत्तापर्यंत सावता बाबा अशी संत आहेत, देव त्यांच्याकडे गेला. मोठनाडा विठ्ठल, कांदा मुळा विठ्ठल, लसूण मिरची विठ्ठल. त्याच्या पुढे ऐका, सगळं जग देवाची पूजा करताय, देव तुकोबरायची पूजा करीत. कधी आपण बारीक अभ्यास नाही केला. सगळं जग देवाची पूजा करताय, पण देव तुकोबरायची पूजा करीत होते. सगळ्या महिला चतुर्थ्या अंगारक्या करतात, पण देव जनाबाईला धुळू लागत होते. हो, सगळ्या बाया भजन करतात, पण मीराबाई विष पचवू शकत होती आणि जनाबाई दळू लागत होती आणि गौऱ्या विठ्ठल म्हणत होत्या. का माहितीये तुम्हाला? फायनल वाक्य सांगतो वारकऱ्यांना, कीर्तनकार भजनांना सुद्धा. कर्म हीच देवाची पूजा. हेची विष्णूची महापूजा. अनुभव नो हे तुझा, अनुभव नो हे तुझा, अनुभव नो हे तुझा. विष्णूची महापूजा. अनुभव नो हे तुझा, अनुभव नाही तुझा, नाही तुझा, नाही तुझा. ओवी फिट करा. पहिली ओवी पटकन सांगा मला, दुसरी सारखं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. आणि फायनल सांगतो तुम्हाला, कर्म हीच देवाची पूजा, बाकी काम करायचं नाही. 18व्या अध्यायामध्ये 880 नंबरची ओवी आहे. किंबहुना कृषी जिने गोधने वरतोडी ज्यावी. गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी, ही देवाची पूजा आहे. अजून पूजा सांगतो 16व्या अध्यायात. पूजून देव पाहिजे, पेरोन शेता जायजे आणि तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. दरवाजातल्या पाहुण्याला पाणी द्या, ही देवाची पूजा आहे. आईला भाकर घाला, ही देवाची पूजा आहे. गाईला चारा द्या, ही देवाची पूजा आहे. उत्तर सांगू, कर्म हीच पूजा आहे. आणि ज्यांनी कर्म केलं त्यांना सीताराम गड म्हणतात. अखंड हे सिजनेबल परमार्थ करायचं का? सप्ता बसल्यामुळे झाला बाबा, हे बिकार परमार्थ आहे. हे नाही परमार्थ आहे. काळा दिंड्या का आला? आणि दिंडीतला काकडा कवा आहे? 1 वाजता जेवलो, वाळवंटापासून लिंबाच्या झाडापर्यंत. अरे काकडा कोणी सांगितलं तुम्हाला? हे दिंड्या काढणं, गण ठोकणं, मोकाल ठिकाणी गण लावणं, भाकरीच खायचं नाही, सफरचंद खायचे, चहाच प्यायचं नाही. अहो ही नाटकं आहेत. यांना तुम्हाला कोण सांगितलं देव आहे? हे देव नाही, देव हे भांडवल आहे, माल यांचा आहे. असा कोणता ग्रंथ आहे? चांगलं कर्म अर्पण हाच देव. झालं फायनल. फक्त चांगलं वाग. दुकानदार आहे ना तू, काट्याला झटका न मारता कमाव ना. का नुसतं घट घट घट. पोत आहे आमचं, सोयाबीन आहे आमची, सुतळी आमची, धामण आहे आमचा, तू घट घट. 1 पोत्याला 1 किलो घट. कशाची? मग ते घट करू करू पैसे कमवायचे आणि मग म्हातारपणी हा माझं काहीच नाही, आता तुझं काहीच नाही. हा मला जायचंच आहे तुला. सप्ताह झाला का तू आज नंबर आहे. हा मी काय करू? फाशी घे, काहीच करू ना. आलाय का? नोकरीला आहे ना, 90,000 पगार आहे ना तुला, मग तेवढेच भागव ना. याची 20 खाय, त्याची 30 खाय, याची 40 खाय. मुरमात टक्का, खडीत टक्का, घरकुलात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का. नुसते टक्के काढीत आणि येडी पोरं पाहिला करीत. हलकट क्वालिटी. आणि म्हातारपणी पडलं का होता गार्डन मध्ये हिंडत आणि कुत्रीचा मुका घेत. काय उपयोग? तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा महाराज.
शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाहीच. हे सगळे सर्व्हिसवाले टक्क्यावाले आम्ही कधी जात असतो भेटायला ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत सांगायला मा एवढा विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. हे लाईटीची काम आहे ना आपणच केली. 6% 4% साहेबाला दिले. मग आता काय हे आता काय एक पोरगा सर्व्हिसला लागला तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटला टक्का घेतला का गेम झालाच. आम्हाला कधी कधी नेतात माणसं बंगल्यानं. बाबा तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाचा किंमत त्याला काय माहित. आमच्याच घरांचा बोंगा झाला तर तो कुठं बोकांडी घेतो. बाबा तुमचे पाय आमच्या घराला लावा. आज आपल्याला वाटतं पार्टी तगडी आहे. पाया पडायचे 7-8 हजार देईन आणि आमच्या पायावर पैसे ठुले का आम्ही येडे साहेब केलेच. आमच्या महाराज लोकांना खोड आहे. पायावर पैसे ठुले का त्याचीच लाल करायची. आपली पिवळी झाली तरी चालेल पण त्याची पुरी लाल. नेले जात. आता आपल्याला वाटतं 7-8 हजार मिळतील. चला गेलो का 5 कोटीचा बंगला त्याचा. 5 कोटी 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 ऐकले तुम्ही. आपल्याला कायची कोटी. आपली तंबाखूची पुडी कपाशी हरवली तर इळभर हिंडत होते ते बरे 5 नीट बस. 5 कोटीचा बंगला नुसता 5 कोटीचा. तो झुंबर आहे ना झुंबर 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 तो झुंबरच 2.5 कोटीचा. आणि फ्रीज अख्ख्या गावाच्या देशीच्या बाटल्या त्याच्यात बसतील एवढा फ्रीज. आणि बायको सोन्यानं वाकेल आणि फ्री त्यांचे सोफा सेट असे जर माणूस बसला ना त्याच्यावर डायरेक्ट खाली जातो. त्याला उठवाय एक माणूस लागतो ये वर बा. आणि ते आम्हाला सोफा सेटवर बसून काय सांगत आहे नीट ऐका मा. हाता कपा मा महाराज सगळं आपले 6 धाबेत 9 बार आहेत 3 पंप आहेत. आताच 2 कला केंद्र टाकले. हे सगळं आपलं आहे. पण काय करता महाराज. हा दोन्ही नीट पामाय. काय करता महाराज. खाटाव पोर झोपेले ते 10वी पासून दिशी हाणीत होत त्याचं लिव्हर गेलं. काय करता महाराज. हे काय करता महाराज. पोरगी झोपेले 15 दिवस पळून गेली ती कालच आणली. काय आता सांगा बसलेली माणसं तुम्हीच. महाराज महाराज या असं म्हणा ना म्हणा म्हणा म्हणा. ये याच काय करू. मला बाहेर जाऊ देन पिटून देन काय. मला घराच्या बाहेर जाऊ देन या पिटून. अरे नालायका 5 कोटीचा बंगला तू बांधू शकला पण एका चांगल्या पोराचा बाप होऊ शकला नाही. आग लावित होतो इस्टेटीला. अरे झोपडीत जन्म झाला पण आईनं मुलगा वाया जाऊ नाही दिला. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उदास विचारे बेचारी. जोडोनी या धन
हीच देवाची पाठ करून टाका. आणि का अभंगाला सुरुवात आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला भूपाळीच्या प्रकरणातला पहिलाच अभंग आहे. आता मी 2 महिने झाले फक्त हरिपाटन काकड्याच कीर्तन करतो. कीर्तन दुसरा अभंगच घेतलाय मी. दिवसभरात 3 मध्ये 2 हरिपाठावर आणि 1 काकड्यावर. ते दुसरं तुमचं मी 10 वेळा श्राद्धाला तोच अभंग घेतो. कारण काय सांगतो तुम्हाला, हे सप्ते फक्त चाललेत. काकडा आणि हरिपाठ पुरा संपलाय. आता गायक वादकांचा आणि काकड्याचा काही संबंध नाही, आणि कीर्तनकारांचा आणि हरिपाठाचा संबंध नाही. कीर्तनकारांना हरिपाठच येत नाही. बोलावं तर तुझ्या बापाचं काय जातं, मी झालोय वाल्या कोळी. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. ए बऱ्या ए बस घाले बरं, ये पटकन लांब जाय. विठाल आहे महाराज मंडळी नीट ऐका. साधूच्या गादीवरचं कीर्तन आहे, मठावरचं कीर्तन आहे. हरिपाठ आणि काकडा ह्या जिवंत मोक्ष देणाऱ्या गोष्टी आहेत. आज कोटीचे देऊळ आहेत, हरिपाठ नाहीत. एक म्हाताडा हरिपाठ करते. बरं, काही म्हातारी इतके दरिद्री आहेत गावात, येळभर देवळात उताने पडतात. हरिपाठ आहेत आम्हाला घरी निघाले. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसांची आवलाद येळभर तांगड्या खाली उताने पडत आहे. आणि हरिपाठ चला आता ते इवळतील. आणि भजने ध्यानात ठेवा, सगळे टाळ करी. आख्या रात कधी भजन करायचं नाही. आख्या रात एवढा तर बावळा टाव देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो आणि 1च गवळण म्हणतो का मारा. 2-4 जण उठाणी पडेल म्हणा काला म्हणा जागारी. भजन हे 10:30च्या पुढे करायचं नाही, अजिबात नाही. काय कोणी सांगितलं तुम्हाला बंद? आणि तुम्हाला कोणत्या भजनाला विमान आलंय नाही आला? बावळट मन प्रसन्न आहे तवर भजन. आता मी कीर्तन करतोय ना, मी बाहेरून प्रसन्न नकोय, आतून प्रसन्न पाहिजे. माझ्या कीर्तनातले शब्द इथून नाही निघाले पाहिजे, इथून निघाले पाहिजे. आणि इथून जर शब्द निघला तर ते कीर्तन. लोकांनी पैसे देवान मानावं म्हणून इथलं कीर्तन आहे, पण लोक बदलावं म्हणून इथलं कीर्तन आहे. काय आलं भजन? आणि भजन कधी देऊळ सोडून कुठं करायचं नाही. हे 5 वर्षाची भजन करा, भिकारी आहेत का आपण? आपला बाप पांडुरंग आहे, पण का दरिद्राचे बोर आहेत का? बावळाटे सारखे चालले वाहतुडेन गट्ट्यान पाखवात हिंडा वाड्याला. त्याला पोर झालं त्याची बायकोन तो पाहिजे, तुझा काय समज? त्याने काय तुला विचारलं होतं का? बावळा क्वालिटी. त्या दोघांचा पराक्रम त्याचे दिनेश ठरतील, तुला काय चालला पेटी बागलात घालून वाड्याला. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल, आणि हा तिथं जाऊन इवळतो. नामदेवा पुत्र झाला, नामदेव घोरतोय. नाशी जणी हेल घालीन जणी मालिका पाहती. आई कुठं काय करते, आई सगळे कुठाने करते का?